नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून एक नवीन यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर ती यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बघू शकता। तर ती कशी बघायची ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर यादी पाहण्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल। आणि चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती आपण चॅनलवरती देत असतो। तर सर्वात अगोदर तुम्हाला जी वेबसाईट दिसत आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे। ती वेबसाईट कुठे आहे मी तुम्हाला नंतर सांगेलच। तर या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात खाली जाऊन ऑल स्टेट्स सिलेक्ट करून इथे महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचा जिल्हा जो आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे। कोणता पण जिल्हा तुमचा असो। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या सालामध्ये अप्लाय केलेला आहे ते साल सुद्धा सिलेक्ट करायचा आहे। आणि हा जो कॅप्चा आहे 17+10 हा कॅप्चा। त्यानंतर एक राहिलं, तुमची स्कीम कोणती आहे ही स्कीम निवडायची आहे। आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण स्कीम सिलेक्ट केलेली आहे। ती सिलेक्ट केल्यानंतर हा कॅप्चा इथे टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला इथे जे लिस्ट आहे ते लिस्ट दिसेल। आता इथे डाटा नॉट फाउंड असे दिसत आहे, म्हणजे या गावाची जे लिस्ट आहे ती आलेली नाही। आणि तुम्ही तुमच्या गावाची लिस्ट सुद्धा इथे चेक करू शकता। अशा प्रकारे तुम्ही तुमची गावाची लिस्ट तुमचे फॉर्म जर भरलेले असेल तर तुम्ही ते डाउनलोड सुद्धा करू शकता। आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना शेअर करा। धन्यवाद।